कशा आहात? मस्त मजेत ना? चला तर आज अशा मस्त बेसन पिठाच्या खायला पण एकदम सुंदर लागतात, अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने तुम्ही जिरी, मिरची सगळं वाटून घ्यायचं. एक वाटी बेसन पीठ घ्यायचं, पाणी न घालताच वाटायचं. एक वाटी बेसन पीठ घेतलं कीच आहे त्याच वाटीने घ्यायचं मोजून. मेजरमेंट बरोबर असेल तर खूप छान वडी होते खायला आणि खूप नाही साधी सोपी अशी रेसिपी आहे. मी ठेवली तेल तापलं, मोहरी घातली, कढीपत्ता घालायचा, खूप छान लागतो. जे आपण वाटलेलं वाटण आहे बिना पाण्याचं, हिरवी मिरची, लसूण, जिरी, कोथिंबीर घालायची आणि त्या मिक्सरचं भांडं धुतलेलं आहे तेच पाणी मी इथे घातलेलं आहे आणि छान सजवायचा. इथे एका हाताने बेसन पीठ हलवायचं आणि एका हाताने ना जे केलेलं बेसन पिठाचं पाणी आहे ते लहाने ठेवायचं नाही. लगेच बेसन पीठ आपलं इथं घट्ट होतं. 5-10 मिनिटंही लागत नाही. बघू शकता पूर्ण पाणी आपलं इथं बेसन पिठाने शोषून घेतलेलं लागतं. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. छान बेसन 5-10 मिनिटं आपल्याला शिजून घ्यायचं. एक वाफ घ्यायची आपल्याला 5-10 मिनिटांनी. गॅसवरचं झाकण काढायचं आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं. फक्त आपल्याला इथे लो टू मिडियम गॅसवरच ठेवलेलं आहे हे. आणि इथे ना एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे केलेलं मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आपल्याला. खूप हलक्या हाताने आपल्याला थापल्या वड्या हातानेच केलं, फुलपत्र वगैरे काहीही घेतलं नाही किंवा उलथं नाही घेतलं नाही. छान सगळं थापून घ्यायचं. बघू शकता 5-10 मिनिटं ठेवले आपले ते. तुम्ही चौकोनीही करू शकता. थोडंसं खोबरं भुरभुरायचं. ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी वाळलेलंच खोबरं घेतलं. ओलं असेल तर काही खूप हे वेळ लागत नाही आणि ना अशा डायमंड शेपमध्ये मी वड्या करून देते. खूप छान झाली होती वडी खायला आणि फ्रीजमध्ये ठेवली तर ती 2 दिवस नक्कीच राहते. पण तशी राहतच नाही ती, लगेच संपून जातात. होऊ शकतात सहज अशा आपल्या वड्या निघलेल्या आहेत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. पहा किती छान झालेल्या आहेत. विठोया वगैरे कुठेही होत नाही. सहज तुम्ही पण एकदा नक्की बनवा. व्हिडिओ जरा तरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.